नमस्कार. महाराष्ट्र टाइम्स आणि मास्टरिंग माइंड्स या दोघांच्या संयोगातून आम्ही गेले कित्येक दिवस काही कार्यशाळा घेत आहोत, ज्यामध्ये आम्ही न्यूरोलॉजिकल पाथवेज आणि अंतर्मनातील बदल करून देण्याच्याबद्दल बोलत असतो. आणि ही कार्यशाळा केल्यानंतर प्रत्येकजण जेव्हा आपला अनुभव सांगतो तेव्हा तो ऐकून पण नवीन उत्सुक लोकांनाही ह्याची उत्सुकता खूप वाटते की ही काय आहे जे काही तासांमध्येच एका माणसाला बदलवून टाकतं. आणि हे तसंच मॅजिकल न्यू एज टेक्नॉलॉजी जे आहे ते आहे सबकॉन्शियस, म्हणजे अंतर्मनात घडवून आणणारे बदल. तर ह्याच्यामध्ये आणि बाकी गोष्टींमध्ये काय फरक आहे हा प्रश्न येतो. तर समुपदेशन हे नाही, ह्यामध्ये आम्ही कुठलंही मेडिटेशन ह्या रिलेटेड आम्ही काम करतोय का, नाही. ह्या सर्व गोष्टी ज्या तुम्ही आजपर्यंत बघत आले आहेत त्यापैकी हे कुठलंच नाही. ही एक न्यू एज टेक्नॉलॉजी आहे ज्यामध्ये आपल्या ज्या काही सवयी तयार झालेल्या असतात त्या सवयी, आपल्या बऱ्याच सवयी अगदी चांगल्या असतात. जसं आपण सकाळी उठत असतो, नियमांना धरून चालत असतो आणि त्याच पद्धतीने जीवन जगत असतो. पण ह्या सवयींमुळे काही चांगले जसे परिणाम आपल्या जीवनावर आपल्याला बघायला मिळतात, तशा काही सवयी ज्या असतात त्या चुकीच्या सवयी असतात. काही आपल्याला माहिती असतात, काही अजाणपणे आपल्याकडून होत असतात. त्या सवयींचे परिणाम सुद्धा आपल्याला भोगावे लागत असतात. तर ह्या सवयी ज्या आहेत, ज्या आपल्याला माहिती आहे की काढणं आवश्यक आहे पण आपल्याला त्या काढता येत नाहीत, मग तुम्ही ते समजलं तरी उमजत नाहीये. तर न्यूरोलॉजिकल पाथवेज हे नेहमी अंतर्मनावर कार्य करतात. तर अंतर्मनामध्ये आपल्या प्रत्येक गोष्ट ज्या चिप फॉर्ममध्ये सॅच्युरेट किंवा ठेवलेल्या असतात त्या चिप फॉर्ममधले अनुभव आपले अगदी 0 एजपासूनचे असतात. तर म्हणजे फॉर एक्झाम्पल आता व्यक्तिमत्व विकास ही कार्यशाळा आम्ही घेणार आहोत. तर व्यक्तिमत्व विकासामध्ये सहसा आपण ऐकतो की कॉन्फिडेंटली बोलणं, स्वतःला चांगलं रिप्रेझेंट करणं, स्वतःची वोकॅबलरी वाढवणं, स्वतः दुसऱ्यांवर छाप टाकणं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये चांगले कपडे वापरणं, चांगलं कम्युनिकेशन करणं, म्हणजे हे सगळं बाह्य आपण गोष्टींवर काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण आपल्या बाह्य गोष्टी ज्या ओरिजिनली आहेत त्या कुठून आहेत? त्या मूळ आपल्या बिलीफ सिस्टममधून आहेत, आपल्या माइंडसेट्समधून आहेत, आपल्या कंडिशनिंगमधून आहेत. ह्याचा अर्थ काय? माइंडसेट्स म्हणजे काय? आपली जी विचारधारा तयार झाली आहे, फॉर बिलीफ सिस्टम तशी झाली जशी माझ्या वडिलांची होती, माझा माइंडसेट तसा झाला जसा माझ्या वडिलांचा होता. हे कंडिशनिंग आहे. मी माझ्या खुल्या दिमागाने त्याबद्दल विचार केलेला नाही आहे, आणि केला तरी तो असा केला आहे की तो त्यांच्या अनुषंगानेच मी केलेला आहे. तर मग आता हे आम्ही करणं म्हणजे काय करतो, तर हे तुमची जी विचार क्षमता आहे ती थोडी बांधल्या गेलेली असते. कशामुळे? तर जुन्या तुमच्या पद्धतींमुळे, रूढींमुळे, तुमच्या सवयींमुळे. तर ह्या सवयी जर आपण बाजूला केल्या आणि ब्रेनला जर मोकळं केलं, म्हणजे फ्रीडम दिलं त्याला, त्याचा विचार करायचं ह्या कंडिशनिंग शिवाय, ह्या विचारधारणेशिवाय, तर तो आपलं लॉजिक वापरून आहे त्या परिस्थितीचे अनुभव घेऊन त्याच्यातनं एक नवीन माइंडसेट तयार करतो. आणि हे फ्रीडम आपल्याला भरपूर वेळेला मिळत नसतं, कारण सततच आपण ज्याला फ्रीडम समजतो ते एका पिंजऱ्यातलं फ्रीडम असतं. आता हा पिंजरा काय असतो? पिंजरा म्हणजे आपल्या आईवडिलांनी टाकलेले माइंडसेट, आपण ज्या जाती धर्मातनं आलो त्याच्यातले माइंडसेट, आपण ज्या परिस्थितीमध्ये वाढलो आहे त्याच्यातले माइंडसेट, आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला बांधून ठेवत असतात. आपण त्याला कधी कधी संस्कारही म्हणत असतो. पण ह्या सगळ्याच गोष्टी चांगल्या नसतात स्वतःसाठी, आणि सगळ्याच गोष्टी आपल्याला उद्याच्या उत्कर्षासाठी योग्य नसतात. मग उद्याच्या उत्कर्षासाठी आपल्याला काहीतरी वेगळं हवं असतं, वेगळी विचारसरणी हवी असते, पेशन्स हवे असतात. लोक म्हणतात माझ्याकडे माझी चिंता करायची सवय जायला हवी. तर चिंता करायची सवय लागली आहे आणि ही जायला हवी हे माहिती आहे, तरी पण ती जात नाही आहे. तेव्हा मी त्यांना कॉन्शियसली, हो हे तुम्ही करणं चूक आहे आणि हे असं नाही केलं पाहिजे, ह्याच्याने फरक पडत नाही. तो माणूस स्वतः हेल्पलेस आहे, त्याला माहिती असून पण तो ते करू शकत नाही आहे, म्हणजे ते त्याच्या अंगवळणी पडलं आहे. जे अंगवळणी पडलं आहे ते काढता येत नाही. मग जेव्हा आम्ही ह्या प्रोसेसेस करतो तेव्हा त्यांच्या अंतर्मनावर ह्या प्रोसेसेस करतो, ज्यामुळे की त्यांच्या जे अंगवळणी पडलं आहे ते खुलं व्हावं आणि योग्य नवीन पद्धत त्यांना स्वतःसाठी शोधता यावी, आणि ती ते स्वतः शोधतील आणि त्यानंतर ती एस्टॅब्लिश होऊन त्याचे रिझल्ट्स वेगळे येतील. तर ही जी कंप्लीट प्रोसिजर आहे
ह्याला आम्ही ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो. कारण जेव्हा आम्ही ह्या अंतर्मनामध्ये बदल करतो तेव्हा त्याचे पडसाद म्हणजे त्याचे प्रतिसाद काय असतात की तुमच्या बाह्य वागणुकीमध्ये फरक येऊन जातो. तुमचं जे पूर्वी तुम्ही ज्या ठिकाणी चिडत होता, ज्या ठिकाणी असंयमित वागत होता, ज्या ठिकाणी तुमचा तोल सुटत होता, त्या ठिकाणी तो सुटणं बंद होऊन जातं आणि तुम्ही इन कंट्रोल असता. म्हणजे चिंता करणं, जर हा आपण विषय घेतला तर चिंता करणं ही सवय मोडलेली असते. आता नवीन सवय तुम्ही एस्टॅब्लिश करू शकत असता आणि नवीन सवयीसाठी सध्याची नवीन जडणघडण आम्ही अशी करून देतो की ज्यामुळे तुम्हाला नवीन सवयी बनवणं ज्या की इकॉलॉजिकल आहेत, म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वासाठी, तुमच्या आजच्या परिस्थितीसाठी आणि तुमच्या पुढच्या विकासासाठी त्या सर्व दृष्टींनी इकॉलॉजिकल असतील, त्याच सवयी तुमच्यामध्ये तयार व्हायला लागतात. आता आहे ना हे मॅजिक. मग हे मॅजिक कसं करायचं, काय करायचं, ह्याचे प्रशिक्षण वर्ग जरूर असतात आमचे. पण त्याबरोबर आत्ता पहिले तुम्ही कार्यशाळेत आल्यानंतर तुम्हाला हे अनुभवायला मिळतं. कारण हे मॅजिक तुमच्यावर होतं. तुम्हाला तुमचे प्रतिसाद बदललेले दिसतात, तुम्हाला स्वतःला ते करता येतात आणि ते काही तासांमध्ये होऊन जातं. तर ह्याची माहिती देणारा ॲट द सेम टाईम ह्याचा एक्सपिरियन्स देणारा हा वर्कशॉप आहे. जरूर या.